नमस्कार, मी वैष्णवी पवार. आपलं सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तर मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन चालते एकलहऱ्या देवीच्या मंदिरात. तर आज आहे 8वी माळ आणि आज आम्ही पायी देवीच्या मंदिरात जाणार आहोत. तर चला, हा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, सकाळचे झालेले आहे 5. आता आम्ही आलेलो आहोत गावामध्ये आणि तुम्ही बघू शकता गावामध्ये किती शांत वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि आम्ही एकदम छान असं रेडी झालेलो होतो आणि फायनली आता आम्ही निघलेलो आहोत देवीच्या मंदिरात जाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता सगळीकडे अजून अंधार आहे आणि तुम्ही बघू शकता काही जण देवीचं दर्शन घेऊन वापससुद्धा येत आहे. आम्हाला जायला थोडासा उशीर झाला, त्यामुळे तुम्ही बघू शकता जे अगोदर गेलेले होते ते रिटर्नसुद्धा येत आहे. आणि तुम्ही बघू शकता वातावरण किती रमणीय आहे. तर फायनली गाईज, आता आपण आलेलो आहोत एकलहऱ्यामध्ये. बघा, अगोदर आम्ही आलेलो आहोत बारामध्ये एकदम छान असे हातपाय धुवून घेतले आणि तुम्ही बघू शकता बाराला पाणीसुद्धा किती जास्त प्रमाणात आलेलं आहेत. हातपाय एकदम छान असं धुवून घेतल्याच्या नंतर इथं वरती आल्याच्या नंतर एकदम छान अशी इथली देवांची पूजा वगैरे करून घेतली. पूजा वगैरे झाल्याच्या नंतर आता फायनली आम्ही निघलो देवीच्या मंदिरात जाण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता रस्त्यामध्ये आम्हाला भेटल्या गौमाताचं एकदम छान असं दर्शन वगैरे घेतलं. आणि तुम्ही बघू शकता आम्ही जसं जसं मंदिराजवळ जात होतो तसा दिवस उगत होता. आणि तुम्ही बघू शकता वातावरण किती छान आणि एकदम रमणीय झालेलं आहे. एकदम फ्रेश असं वाटत आहे. तर फायनली आता आपण आलेलो आहोत देवीच्या मंदिरात आणि तुम्ही बघू शकता इथे किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे. सगळीकडे एकदम छान अशा लाइटिंग लावलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता इकडे हे ज्या दुकानं आहे यासुद्धा हळूहळू ओपन होत आहे. आणि तुम्ही बघू शकता आता आपण आलेलो आहोत मंदिरामध्ये आणि इकडे बघू शकता बाया एकदम छान असे भजन गवळण म्हणत आहे. आणि तुम्ही बघू शकता सकाळी लवकर आल्यामुळे इथे देवीच्या मंदिरात गर्दी थोडी कमीच आहे. आणि तुम्ही बघू शकता आपली देवीची जी मूर्ती आहे ती किती छान अशी सजवलेली आहे. तर बघा, इथे आल्याच्या नंतर आम्ही एकदम छान असं देवीचं शांत मनाने दर्शन घेतले. आणि तुम्ही बघू शकता इथे गर्दी कमी असल्यामुळे एकदम छान असे आमचे दर्शन झाले. आणि तुम्ही बघू शकता हा आहे इथला होम. तर होमाची सुद्धा आम्ही एकदम छान अशी पूजा करून घेतली.
आतमधली पूजा झाल्याच्या नंतर आता आम्हाला जायचं होतं डोंगरावरच्या आईला. तर बघा फायनली आता आम्ही निघलेलो आहोत देवीला जाण्यासाठी. आणि तुम्ही इथला परिसर बघू शकता किती जास्त रमणीय आहे. तर फायनली गाईज आता आपण अर्ध्यापेक्षा जास्त अंतर क्रॉस केलेलं आहे. आता थोडंच बाकी आहे. तर चला. सो गाइस फाइनली हम हमारे मंजिल पर पहुंच चुके हैं. तर बघा डोंगरावरती आल्याच्या नंतर देवीची एकदम छान अशी पूजा करून घेतली आणि एकदम छान असं देवीचं दर्शन सुद्धा घेतलं. तर तुम्ही बघू शकता ही आहे आपली इथली देवी. आणि बघा वरतून खालचं जे वातावरण आहे ते वातावरण किती रमणीय आहे. एकदम सगळीकडे झाडच दिसत आहे. तर फायनली गाईज देवीचं एकदम छान असं दर्शन झालं. तर आता दर्शन झाल्याच्या नंतर जसं आता आपण डोंगरावरती आलो होतो तसंच आता आपल्याला डोंगराच्या खाली सुद्धा जायचं आहे. तर चला. तर फायनली गाईज आता आपण आलेलो आहोत डोंगराच्या खाली. तर थोडंसं थकलं होतं तर मस्त गरमागरम चहा घेतली. चहा घेतल्याच्या नंतर फायनली आता आम्ही निघलो घरी जाण्यासाठी. तर मंडळी असा होता आपला देवीचा प्रवास. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला इथे सींड.